नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज मी तुमच्यासोबत एक छोटीशी गोष्ट शेअर करणार आहे, ज्या गोष्टीतून तुम्हाला तुमच्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. एकदा एक माणूस असतो जो की खूप साधा, सरळ, सज्जन असा माणूस असतो. तो दररोज स्वामींची रोज नित्य सेवा करत असतो, स्वामींची मनापासून पूजा करत असतो. परंतु त्याच्या आसपासची जी लोक असतात त्याला खूप त्रास देत असतात, त्याचा खूप छळ करत असतात, त्याला काही लोक लुबाडतात, फसवतात. तर तो एके दिवशी खूप वैतागतो आणि स्वामींना विचारतो की स्वामी, मी तर कोणाचं वाईट करत नाही, मी तर सगळ्यांशी चांगलं वागतो, मग माझ्याबरोबर ही लोक असे का वागतात? त्यावर स्वामी त्याला असं म्हणतात की बघ, जी लोक तुझ्याशी वाईट वागतात आहेत हे त्यांचं कर्म आहे. त्यांची बुद्धी त्यांना असं वागण्यासाठी प्रवृत्त करत आहे. त्यांच्या अशा वागण्यामुळे भविष्यात त्यांना खूप काही चांगलं मिळणार असतं, परंतु त्यांच्या अशा वागण्यामुळे त्यांना ते मिळत नाही. यावर तू हताश होऊ नको, तू निराश होऊ नको. कोणी तुझ्याशी कसंही वागलं तरी तू चांगली वृत्ती तुझी सोडू नकोस. थोडा संयम ठेव, कारण भविष्यात तुला खूप काही चांगलं मिळणार आहे. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, मी तुझ्या सदैव पाठीशी आहे, तुझ्यासोबत नेहमी मी आहे. म्हणून तू माझं नामस्मरण सतत करत राहा. आपल्यासोबत सुद्धा असं नेहमीच घडत असतं. आपण सुद्धा स्वामींना नेहमी असे प्रश्न विचारत असतो की माझ्या बरोबर का, हे का, ते का. तर बघा, काहीही झालं तरी आपला जो स्वामींवरचा विश्वास आहे तो कधीच डगमगून देऊ नका. स्वामी सदैव आपल्या पाठीशी आहेत. तुमचं चिंतन, स्वामींवर भक्ती सदैव करत राहा, कारण या त्रासातून आपल्याला फक्त स्वामीच बाहेर काढू शकतात. जर हा व्हिडिओ आवडला असेल किंवा हेल्पफुल वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. श्री स्वामी समर्थ.